नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 23. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला असताना एकाच ठिकाणी असे राहत नसत, तर ते जवळपासच्या खेड्यापाड्यांवरती फिरायला जात असत. भक्तांचं संरक्षण करणं आणि नास्तिक जनभक्ती मार्गाला लावणं हाच त्यांच्या ह्या फिरण्यामागचा हेतू होता. मैदरगी म्हणून कुरुंदवाडकरांचे जे इनाम गाव होता ते अक्कलकोटापासून 3 कोसांवर होतं. या गावी पांडू सोनार नावाचा एक गृहस्थ महाराजांचा भक्त होता. तो सोनार काम करून प्रपंच चालवत असायचा. कर्जाचं ओझं झाल्याने आपल्या व्यवसाय चातुर्याने पैसा मिळवण्याची त्यानं युक्ती योजली. एका श्रीमंत गृहस्थानं काही सोन्याचे दागिने घडवण्यास दिले असताना सोने चोरून त्याऐवजी चांदीचे दागिने घडवून त्यावर सोन्याचा मुलामा करून त्यानं मालकाला दिले. आता हे असं पातक कुठे गुप्त राहणार. पांडूची चोरी उमगली गेली आणि मालकाने मैदरगीच्या मामलेदारांकडे फिर्याद दाखल केली. तात्यासाहेब मामलेदारांनी खटल्याची चौकशी करून सोनारावर गुन्हा साबित केला. दुष्काळाचे दिवस असल्याने जेवढं होईल तोपर्यंत कैदेची शिक्षा न देता फटक्यांची द्यावी असा त्यावेळी हुकूम असल्याने मामलेदाराने पांडूस फटक्यांची शिक्षा दिली. पांडूनं आलेलं संकट जाणून श्री स्वामी समर्थांचा धावा केला. भक्त काजकल्पद्रुम समर्थ भक्त संकटात पाहून कळवळले. द्रौपदीने धावा घेतला असताना रुक्मिणीने पंचपक्वानांनी वाढलेलं ताट जुगारून देऊन ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान आपल्या वस्त्रहरणाच्या वेळेस धावून जाऊन आपल्या प्रिय भगिनीची त्यांनी लज्जारक्षण केलं, त्याचप्रमाणे महाराजांनी आपल्या भक्ताचा सांभाळ केला. ज्या दिवशी शिक्षा अंमलात यायची त्या दिवशी पांडू सोनाराने महाराजांची स्तुती करून त्यांना फारच आळवलं. समर्थांची स्वारी अक्कलकोटाला होती. सकाळची स्नानाची वेळ होती. उष्णोदकाचा तांब्या भरून सेवेकरी अंगावर घालणार. तो बंद करून स्नान करायचं नाही. मेना लेके आओ म्हणून महाराज म्हणाले. मग काय उशीर. सत्वर स्वारीची तयारी झाली. महाराज बाहेर गावी जाण्यास निघाले म्हणजे अखेर पावे तो कोणत्या गावी जाणार हे सेवेकऱ्यांना कळत नसे. पूर्व दिशेस जाणं असल्यास प्रथम उत्तर दिशेचा मार्ग धरून पश्चिमेस वळून मग पुन्हा पूर्वेस जावं अशी महाराजांची विचित्र लीला असायची. महाराज निघाले ते बोरी नदीवर जाऊन स्नान करून पुढे मैदरगीस पोचे पावे तो 3 वाजून गेले. धर्मशाळेत वगैरे दुसऱ्या ठिकाणी न जाता महाराज थेट कचेरीत पोहोचले. महाराजांनी आपल्यावर अनुग्रहच केला असे समजून मामलेदार यांनी आदर सत्कार करून महाराजांना आपल्या गादीवर बसवून आपण हात जोडून जवळ उभे राहिले. कैदी सोनार समोरच उभा होता. ये रे इकडे असं म्हणून त्याला आपल्याजवळ बोलावून महाराजांनी बसण्यास सांगितलं. कैद्यावरील महाराजांची प्रीती पाहून मामलेदाराला आश्चर्य वाटलं. महाराजांच्या सरबराईस मामलेदार लागले. थोडा वेळ गेल्यावर पांडू सोनारासही सरबराईस जा बसलास का म्हणून महाराजांनी आज्ञा केली. सोनारास तेच पाहिजे होतं. आनंदाने धावत जाऊन महाराजांची सर्व व्यवस्था त्यांनी लावली. दुसरा दिवस पावे तो आपणाजवळ पांडूस ठेवून घेतलाय. पांडूवरील महाराजांचे प्रेम पाहून मामलेदारानं त्याला शिक्षा न करता सोडून दिलं. मोठ्या हर्षानं सोनारानं आपली गोष्ट सगळ्या सेवेकऱ्यांना सांगितली. महाराज स्नान करता करता एकदम उठून का आले त्याचं कारण सेवेकरांच्या लक्षात आलं आणि सगळ्यांनी स्वामीनामाचा जय जयकार केला. याच मैदरगी गावात एक मुसलमान जमादार सरकारी नोकरीवर होता. बंदीखान्यातील कैद्यांवर देखरेख करण्याचं त्याच्याकडे काम होतं. एके दिवशी संध्याकाळी कैदी तुरुंगात घालण्याच्या वेळी एक कैदी जमादाराची नजर चुकवून पळून जाण्याकरता कोटाच्या खंदकात लपून बसला. रात्री कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचं जमादाराच्या लक्षात आलं. तेव्हा त्याला फार वाईट वाटलं आणि ह्या झालेल्या गोष्टीचा काय परिणाम होतो याची काळजी त्याला वाटायला लागली. नोकरी करता करता म्हातारपण झालं. आता पेन्शन घेऊन घरी बसण्याचा दिवस आले असताना असा प्रसंग आला म्हणून जमादाराला पराकाष्ठेचं दुःख झालं. जमादार श्री स्वामी समर्थांचा भक्त होता.
श्रींचं स्मरण करून त्यानं प्रार्थना केली की पळालेला कैदी सापडून आपणावर आलेल्या दूषण टळल्यास नोकरीचा राजीनामा देऊन जन्मभर श्री स्वामींची सेवा करेन. रात्री इकडे तिकडे कैद्याबद्दल त्याने तपास केला, पण पत्ता काही लागला नाही. उजाडल्यावर एक स्वार कैद्याच्या तपासास फिरत असताना खंदकात लपून बसलेला कैदी त्याला सापडला. स्वाराने त्याला जमादाराच्या स्वाधीन केलं. जमादाराला अत्यानंद होऊन कैद्याला घेऊन तसाच तो मामलेदाराकडे गेला आणि त्याच्या स्वाधीन कैदी करून नोकरीचा राजीनामा पुढे ठेवला. खंदकात कैदी रात्रभर बसून कसा राहिला त्याच्या मामलेदाराला आश्चर्य वाटलं. कैद्याला विचारपूस केलेली असता तर तो म्हणाला की रात्रभर आपण पळून जाण्याकरता खंदकाभोवती फिरलो. खंदकावर चढून जावं तर एक संन्यासी आपणास मारण्यास येईल. तो संन्यासी सकाळ पावेतो आपल्या मागे फिरतच होता. सकाळी स्वार येऊन त्यानं आपणास पकडलं. ही कैद्याची हकीकत ऐकून सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटलं. जमादाराची खात्री पटली की आपलं संकट श्री स्वामी समर्थांनी दूर केलं आहे. पूर्वीच्या संकेताप्रमाणे नोकरी सोडून जमादार अक्कलकोटाला जाऊन श्री स्वामींच्या चरणी लागला. सर्वसंग परित्याग करून जमादार महाराजांच्या सेवेत तत्पर राहिला. पोटाचा कोणताच उद्योग तो करत नसे. दुपारचे 12 वाजता चोळ्या यास 2 भाकरी दे म्हणून महाराज चोळप्पाला आज्ञा करत असत. याप्रमाणे 8 दिवस क्रम चालला. चोळप्पा लोभी होता. रोज 2 भाकरीच देण्यास त्याला जड वाटायला लागलं. जमादार महाराजांजवळ बसण्याची त्याने मनाई केली. जमादार लांब बसू लागला. महाराजांनी हे पाहून एके दिवशी त्याला जवळ बोलवलं आणि आपल्या पायातील जोडा त्याच्या अंगावर फेकून गावी जायची आज्ञा दिली. प्रसाद शिरसावंदी करून मोठ्या आनंदाने जमादार मैदर्गीला गेला. चर्मी पादुका घरात ठेवून मोठ्या भक्तीनं त्यांची पूजा करू लागला. हिंदू साधूचा जोडा आणून पूजा करतो ही गोष्ट जमादाराच्या बायको मुलांना अयोग्य वाटली आणि त्यांनी जमादाराला घराबाहेर काढून दिलं. बारीक पडकं घर होतं. त्यात जमादार जाऊन राहिला. श्री स्वामी कृपेने त्याला गावातून आयतं भोजन मिळू लागलं. श्री स्वामी भक्त म्हणून जमादार पुढे प्रसिद्ध झाला. त्याची कीर्ती ऐकून रोगी आणि व्याधीग्रस्त लोक त्याच्याकडे येऊ लागले. श्री स्वामींच्या चर्मपादुकांखालील माती त्यांना जमादार देत असे. त्या प्रसादाने रोगी बरे होऊ लागले. तो मोठा सिद्ध पुरुष बनला. ब्राह्मणही त्यास वंदन करू लागले. जमादार नेहमी अक्कलकोटाला दर्शनाला जात असे. त्याला महाराज पीर साहेब या नावाने हाक मारत. पुढे त्याला द्रव्यही पुष्कळ मिळू लागले. ज्या बायकापुरांनी त्याला घराबाहेर हाकलून दिलं त्यांनीच त्याला मोठ्या प्रेमाने आणि सन्मानाने पादुकांसह घरी नेलं. जग पैशांचे आहे, मिळती शृंगार भूषणे, कांतालवे बहुमाने. जमादाराची बायको पतीची सेवा पुढे करू लागली. पुढे जमादाराने देऊळ बांधून त्यात पादुकांची स्थापना करून पूजेला एक ब्राह्मण ठेवला. मोठ्या थाटानं श्रींचा उत्साह करू लागला. जमादाराच्या म्हणण्याप्रमाणे सर्व होऊ लागलं. त्याचे शिष्यही खूप तयार झाले. याप्रमाणे स्वामी कृपेने तो केवळ अवलिया बनला. सदरहू जमादाराला समाधीस्थ झाल्यास आता सुमारे 10-12 वर्ष झाली. श्री स्वामी समर्थांची लीला अगाध आहे. त्यांची भक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होत असून नवीन नवीन मठ स्थापन होत आहेत. शके 1814 साली दत्त जयंतीच्या मुहूर्ताने मुंबईला महालक्ष्मीवर प्रख्यात सद्गृहस्थ राजमान्य राजश्री विनायकराव वासुदेवजी यांनी श्रींच्या पादुकांची स्थापना केली आहे. लहानशा टुमदार संगमरवरी पाषाणाचं देऊळ बांधलंय. ते समुद्रकाठी आहे. त्यात दुराचे दिवे लावलेले आहेत, म्हणजे गॅसचे दिवे घेतले आहेत आणि ते स्थान फार रमणीय दिसतं. विनायकरावजी यांनी जी पादुकांची पूजा आणि अर्चा करण्यास मुद्दाम 15 रुपये दरमहा ब्राह्मण ठेवला आहे. ह्या पादुका श्री समर्थांनी विनायकरावजींकडे मुद्दाम पाठवल्या होत्या. लहानशा संगमरवरी दगडावर चिमुकल्या पादुका वठवलेल्या आहेत. राजमान्य राजश्री विनायकरावजी हे महाराजांचे पूर्ण भक्त होते. सन 1892 सालच्या नाताळात आमच्या एका मित्राने महालक्ष्मीला जाऊन मुद्दाम त्यांची भेट घेतली. श्री समर्थ साक्षात दत्तावतार असल्याबद्दल विनायकरावजी यांची बाल खात्री झाली आणि जे काही सुधारक महाराजांना नावे ठेवीत व हल्लीही ठेवतात ते केवळ मूर्ख असे स्पष्ट उद्गार वृद्ध आजोबांच्या तोंडून निघाले. हे गृहस्थ साधारण नसून मोठे हुशार, निस्पृह आणि राजकारणी आहेत हे सर्वत्र मशहूरच आहे. मुंबई सरकारात तसेच इतर संस्थानात त्यांची जी मान्यता आणि जे वजन होतं त्या पुढे ते त्यांची पदवी म्हणजे
ओरिएंटल ट्रान्सलेटर धारण करणाऱ्यांपैकी एकासही संपादन करता येईल की नाही याची वादवाच आहे. पिनल कोडच्या सुबोध मराठी भाषांतर यांनीच केलं आहे. त्यावरून त्यांची विद्वत्ता कशी होती हे सहज दिसून येतं. असो, सांगायचं म्हणून इतकंच की अशा सर्वमान्य गृहस्थांच्या तोंडून श्री स्वामी समर्थांबद्दल स्तुतीपर हकीकत जे ऐकायला मिळाली ती जशीच्या तशी इथे सांगितली. काकासाहेबांनी सांगितलं की सन 1878-79 साली नेहमीप्रमाणे आपण श्री समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोटला गेलो असताना आज्ञा झाली की दर्या किनाऱ्यास बसून आनंद कर जा. यावेळी काकासाहेबांचं वय 60 वर्षांचं होतं. आज्ञा मान्य करून पुण्याला गेल्याबरोबर त्यांनी पेन्शन मिळण्याबद्दल अर्ज केला. सरकार त्यांना पेन्शन देण्यास काकू करू लागले, कारण अशा उपयोगी जुन्या इमानी नोकऱ्याला कोण जाऊ देतं. विनायकरावजींच्या आग्रहावरून त्यांना पुढे पेन्शन मिळालं. तेव्हापासून ते आज्ञेप्रमाणे महालक्ष्मीस दर्याकाठी वास करून आनंदाने मुलाबाळांसह काळ घालवत आहेत. हल्ली त्यांचं वय सुमारे 75 वर्षांचं आहे. पेन्शन घेतल्यावर काही वर्षांनी रावसाहेब ढवळे म्हणजेच रावजी भिकाजी ढवळे यांच्या हस्ते या पादुका खुद्द महाराजांनी त्यांच्याकडे पाठवल्या. काकासाहेबांना पादुका नेऊन दे अशी आज्ञा झाल्याप्रमाणे केवळ ढवळे यांनी मुंबईला जाऊन पादुका काकासाहेबांच्या स्वाधीन केल्या आणि त्यांनी त्यांची स्थापना केली. काही दिवसांपूर्वी काकासाहेबांचं कुटुंब आजारी होऊन त्यांची प्रकृती अत्यावस्थ झाली. या दुखण्यातून त्या उठतील अशी आशा उरली नव्हती. त्यांचं सोनंच होणार होतं. सबब येणाऱ्या प्रसंगास बाई घाबरल्या नाहीत. पण श्रींच्या पादुकांची जोड्याने स्थापना करावी अशी पहिल्यापासून त्यांची इच्छा असल्याने त्यांनी श्रींची अनन्य भावाने मनातील हेतू सिद्धीस नेण्याबद्दल प्रार्थना केली. मग काय उशीर. श्री कृपेने बाई चांगल्या झाल्या आणि शके 1814 सालच्या दत्तजयंतीस त्यांच्या हस्ते यथासांग पादुकांची स्थापना झाली आणि बाईंच्या मनातील हेतू पूर्ण झाला. हल्ली बाईंची प्रकृती चांगली आहे. श्री समर्थांच्या दर्शनास गेल्यावेळी पत्थरावर पैसे ठोक अशी बाईंना आज्ञा झाली होती. त्याचा अर्थ पादुकांची स्थापना करावी असाच असावा. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 23 समाप्त क्रमशः. धन्यवाद.